जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव ग्रामपंचायत ही नेहमी या ना त्या कारणाने किंवा अजब निर्णयाने नेहमी चर्चेत असते। आता तर सरपंचांच्या मनमानी धोरणामुळे आसलगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गट ग्रामपंचायत वाडी खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्य सुनील दाबेराव यांच्या घराकरिता स्पेशल रस्ता मंजूर करून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। हा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ज्या ठिकाणी राहतो त्या परिसरात नागरिकांची वस्ती नसून फक्त या ग्रामपंचायत सदस्याचे एकट्याचेच घर आहे हे विशेष। आसलगाव ग्रामपंचायत प्रशासनाला वाडी खुर्द भागातूनच जास्तीत जास्त महसूल कराचा भरणा प्राप्त होतो, परंतु या भागात ग्रामपंचायत प्रशासनाने अजूनही आवश्यक त्या मूलभूत सुविधा निर्माण न केल्याचे अनेक उदाहरणे आहेत। येथील कॉलनी परिसरात अनेक ठिकाणी रस्त्याची गरज असताना त्या ठिकाणी रस्ते न टाकता फक्त सदस्याला खुश करण्यासाठी सरपंच यांनी सदस्याच्या घराकरिता स्पेशल रस्ता बनवण्याचे काम हाती घेतल्याने ग्रामपंचायतच्या या निर्णयामुळे नागरिकांमध्ये कुतूहल व्यक्त होत आहे। ग्रामपंचायतच्या या निर्णयाने वाडी खुर्द परिसरातील नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला असून या विरोधात स्थानिक अशोक दांडगे, रवी वानखडे आणि इतर ग्रामस्थांनी 13 डिसेंबर रोजी जळगाव जामोद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप मोरे यांच्याकडे तक्रार केली आहे। या संदर्भात प्रशासनाने तात्काळ कारवाई करून योग्य तो निर्णय न दिल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनकर्त्या नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव। येथे आसलगाव ग्रामपंचायत मधून काम चालू आहे। जे 15 वर्षापासून आम्ही राहतो त्या ठिकाणी काम चालू नाही और एका घरासाठी रस्त्याचे काम चालू आहे। परंतु आम्ही ग्रामपंचायत सदस्याला विचारलं, ग्रामपंचायत सदस्यामध्ये 15 एकतातून आहे, सरपंचाला विचारलं, सरपंचमध्ये जिल्हा परिषदमधून आहे। नेमका हा रस्ता कुठला आहे काय हे आम्हाला काही समजत नाही। ग्रामपंचायत सदस्य एकट्याच्या घराच्या पुढे हा रस्ता होत आहे। दुसऱ्या रोडवर आम्ही ज्या तिथं राहतो तिथे 15 घरं आहेत, त्यामध्ये साधा रस्ताही नाही। म्हणजे एक ग्रामपंचायत स्वतःच्या ह्याच्यावर ग्रामपंचायत सदस्य हे स्वतःच्याच घराचे काम करतात व जनतेचे काम करत नाही। हे अगोदर एक सोचखड्ड्याचे काम चालू आहे। गव्हर्नमेंटचा नियम असा आहे की बा गरीब वस्तीत ते काम व्हायला पाहिजे, परंतु जे गव्हर्नमेंट नोकरीवर आहेत त्याच्यामध्ये सोचखड्डे चालू आहेत आणि एकट्याच घरासाठी सोचखड्डे चालू आहेत। तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करून ते कामाची पाहणी करावी ही विनंती।